भगतसिंग नावाची व्यक्ती, त्यांना बघण्यासाठी पाहुणे येणार होते. भगतसिंगांना बघण्यासाठी पाहुणे येणार. भगतसिंगांच्या आईनी भगतसिंगांच्या हातामध्ये पिशवी दिली बाबा आणि 100 रुपयाची नोट दिली. भगत तुझं लग्न करायचंय रे, तरुण वयामध्ये. भगत तुझं लग्न करायचंय, तुला बघण्यासाठी पाहुणे येणार आहेत, बाजारामध्ये जा आणि भाजी घेऊन ये. भगतसिंगांनी हातामध्ये पिशवी घेतली बाबा, 100 रुपयाची नोट आईनं दिलेली खिशात घातली, बाजारामध्ये गेले आणि भाजी घेत असताना एक विचार भगतसिंगांच्या मनामध्ये आला. भगतसिंग म्हणतात, मी जर बाजारामध्ये भाजी घेतली, मला पाहुणे बघण्यासाठी आले आणि त्या पाहुण्यांनी जर मला पसंत केलं तर माझं लग्न होईल आणि माझं लग्न झालं तर मला एका बाईचं ऐकावं लागेल, पण मला बाईचं नाही, या भारत आईचं ऐकायचंय. हातातली पिशवी खाली फेकून दिली, 100 रुपयाची नोट खिशामध्ये घातली आणि चंद्रशेखर आझादांच्या चळवळीमध्ये भगतसिंग निघून गेले. 3 वर्ष कार्य केलं. एका ठिकाणी बॉम्बस्फोट झाला आणि भगतसिंगांना कारागृह भेटलं. ते कारागृह पाकिस्तानमध्ये अजून आहे ते कारागृह. भगतसिंग लाहोरच्या जेलमध्ये कैद झाले. लाहोरच्या जेलमध्ये कैद झाले आणि तिकडच्या लोकांनी भगतसिंगांना फाशीची शिक्षा सुनावली. तरुण वयामध्ये महाराज, 20 ते 21 वर्षाचं वय फक्त. फाशीची शिक्षा सुनावली. बरं, ज्या दिवशी फाशीची शिक्षा सुनावली सकाळी 8 वाजता भगतसिंगांना फाशीची शिक्षा देण्यात येणार. भगतसिंग पहाटे 5 वाजता उठले आणि दंड बैठका काढायला लागले, व्यायाम करायला लागले. त्या जेलमधले जे जेलर काका होते ना, ते जेलर काका भगतसिंगांच्या जवळ गेले. भगत, अरे 8 वाजता तुला फाशी होणार आहे आणि तू दंड बैठका काढतो, तुला मरणाची भीती वाटत नाही का भगत? त्यावेळी भगतसिंगांनी सांगितलं, काका मी दंड बैठका करतोय यालाही कारण आहे काका. काका, ज्यावेळी मी लहान होतो माझी आई देवपूजा करायची काका, आणि मी माझ्या आईला बागेतून फुलं आणून द्यायचो. पण काका, माझ्या आईची देवपूजा मी लक्षपूर्वक बघायचो. माझी आई चांगले फुलं देवाच्या पायाजवळ वाहायची आणि सुकलेली फुलं फेकून द्यायची. मी लहानपणी माझ्या आईला प्रश्न विचारला, आई अगं मी बागेतून फुलं आणतो पण काही फुलं तू चांगली देवाच्या पायाजवळ वाहते आणि खराब फुलं तू फेकून देते, आई असं का करते? त्यावेळी काका, लहान असताना माझ्या आईनं मला सांगितलं होतं, बाळा या प्रश्नाचं उत्तर तुला आत्ता नाही, मोठं झाल्याच्या नंतर कळेल काका. आता मी मोठा झालो आणि त्या प्रश्नाचं उत्तर मला कळालं काका. त्यावेळी मला कळालं नाही पण आता माझ्या लक्षात येतंय, अहो सुकलेल्या फुलांचा स्वीकार देव सुद्धा करत नाही. आणि आज तर मी माझ्या भारत मातेच्या समर्पणासाठी चाललोय. मी जर सुकलेल्या चेहऱ्यानं गेलो तर माझी भारत माता माझा स्वीकार करणार नाही, म्हणून मी दंड काढतोय. याला जीवन असं म्हणतात महाराज.